महाराष्ट्र राज्यामधील राहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आता आली आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप आता सुरू झालं आहे. 2023चा 75% पीक विमा जो काही वाटप झाला नव्हता त्याचे वाटप आज या ठिकाणी खात्यामध्ये येत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, तुम्ही अखेर पीक विम्याची प्रतीक्षा तुमची संपली असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा म्हणजे की दुसरा टप्पा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे. भरपूर दिवसापासून पीक विम्याच्या बातम्या येत आहे, परंतु फक्त 25% अग्रिम 25% रब्बी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आली होती. परंतु 75% पीक विमा वाटप होणं बाकी होतं. तोच पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. शेतकरी बांधवांनो, यासाठी सरकारने जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर केली. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून अगदी 3 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. पहा शेतकरी बांधवांनो, अत्यंत दिलासा देणारी बातमी सरकारने आज दिली आहे. बघा तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा आता केली आहे. पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता मोठ्या योगाने सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यामध्ये आजपासून बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, अनेक महिन्यांपासून जी काय थांबलेली रखडलेली रक्कम होती ती आता सोडली गेली असून पुढील 3 तासामध्ये निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा राज्यातील एकूण 15 प्रमुख जिल्ह्यातील शेतकऱ्याला या टप्प्याची मोठी मदत देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. यादी आता जाहीर झाली आहे. टोटल 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे. तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया काही काळ अडकली होती, मात्र आता ती जलद गतीने राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे निधी आता हस्तांतरित केला जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जाणून घ्या, टोटल 15 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. यादी अजिबात चुकू नका, कारण की पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तर बातम्या येत होत्या की आज निधी येईल, उद्या निधी येईल. बघा पीक विम्याच्या बातम्या ऐकू शेतकरी कंटाळले असणार, परंतु शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे कोणीच सांगितलं नव्हतं नेमकं पीक विमा कधी येणार. बघा आता या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बघा आता पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोठं आर्थिक पॅकेज आता मंजूर करण्यात आलं आहे. या मदतीमुळे नुकसानग्रस्तांना त्वरित आता दिलासा मिळत आहे. तसेच पीक विम्याची रक्कम आजपासून काहीच तासामध्ये खात्यामध्ये येईल असे स्पष्टपणे आता सांगण्यात आले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एकूण 36 जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यांना आधीच मदत मिळाली होती हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. तुमच्या शेजारील कोणी शेतकरी असेल, जवळचा शेतकरी असेल, त्याने तुम्हाला असे नक्कीच सांगितले असेल की माझ्या खात्यामध्ये पीक विमा आला, परंतु तुम्हाला पीक विमा जमा झाला नाही. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमचा टायमिंग आला आहे, कारण की बघा आता उर्वरित जिल्ह्यांसाठी 3 टप्प्यामध्ये निधी वाटप केले जात आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांना मदत वितरित केली जात आहे. डीबीटी प्रणालीद्वारे बघा एका दिवसात मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाठवण्याची मर्यादा असल्याने 3 दिवसांत संपूर्ण राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पीक विमा जमा होत आहे. बघा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध पिकांचे नुकसान लक्षामध्ये घेऊन प्रति हेक्टरी वेगवेगळी रक्कम ठरविण्यात आली आहे. आता बघा भात, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, बाजरी आणि इतर पिकांवरील नुकसानीसाठी वेगवेगळ्या दराने मदत निश्चित केली जात आहे. नुकसानीचे प्रमाण तपासल्यानंतर थेट आता खात्यामध्ये आर्थिक मदत शेतकऱ्यांना जमा होत आहे. भात पिकासाठी सर्वाधिक मदत असल्याचे सरकारने सांगितले. त्यानंतर सोयाबीन आणि बघा कापूस उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारी एकत्रित मदत आता मोठा दिलासा देत आहे.
मूग, तूर आणि इतर पिकांसाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केला जाणार आहे. आजपासून या सर्व पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, पीक विमा अखेर तुम्हाला आता मिळत आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असल्याने या भागांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले. तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांनाही या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांना स्पष्टपणे आदेश देण्यात आले असून रक्कम पुढील काही तासामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा तर शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. पहा, आता सरकारच्या माध्यमातून जी यादी यायची होती ती सरकारने आता दिली आहे. बघा, 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे. बघा, धुळे, नाशिक, लातूर, बघा या जिल्ह्यांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. बघा, जर तुम्ही धुळे, नाशिक, लातूरमधील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आज आली आहे. त्यानंतर आहे चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर आहे बीड, त्यानंतर आहे रत्नागिरी शेतकरी बांधवांनो, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर सोलापूर आणि त्यानंतर आहे अमरावती, त्यानंतर अकोला, यवतमाळ, नागपूर, वाशिम, भंडारा. बघा शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. बघा, सरकारने मर्यादित बँकेमध्येच हा निधी सोडायचं सांगितलं आहे. म्हणजे की बघा, बँकांची देखील यादी सरकारने जाहीर केली आहे. आता बँकांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर लगेचच तुमच्या खात्यामध्ये अगदी 2 तासामध्ये आता निधी जमा होत आहे. बँकांची यादी सरकारने सांगितली आहे. बघा, प्रमुख बँकांपैकी एका जर बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी आता जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी सरकारने सांगितली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी सहभागी बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये SBI बँक, पहा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक या देखील बँकेमध्ये आज निधी जमा होतोय. आता पहा शेतकरी बांधवांनो, ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा. बघा, या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी हस्तांतरित करण्यात येत आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, एकूण भरपाईसाठी राज्य सरकारने हजारो कोटींचा निधी राखून ठेवला आहे. पंचनाम्यात समाविष्ट शेतकऱ्याला 100% मदत. बघा, तर इतरांना नियमानुसार 75% रक्कम आता मिळणार आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने अत्यंत महत्त्वाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी दिली आहे. पुढील 24 तास बघा शेतकऱ्यांना महत्त्वाची मोठ्या प्रमाणात रक्कम आता खात्यामध्ये जमा होणार असल्याचं स्पष्ट आता झालं आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारने महत्त्वाची कामे तुम्हाला करून घ्यायची सांगितले आहे. अगदी 1 मिनिटामध्ये कामे जाणून घ्या. आता व्हिडिओचा अखेर शेवटचा पॉईंट आहे, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने महत्त्वाची कामे तुम्हाला करायची सांगितली आहेत. सरकारने सांगितल्याप्रमाणे जर काय तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फार्मर ID कार्ड काढून घ्यावं लागेल. कारण की बघा, आता पुढील ज्या काय योजना आहेत, जसं की कर्जमाफी योजना देखील आहे. आता कर्जमाफी योजनेसाठी देखील फार्मर ID कार्ड लागणार आहे. त्यासोबत पीक विमा योजनेसाठी देखील फार्मर ID कार्ड लागत आहे. फार्मर ID कार्ड काढून घेणे आणि KYC करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर हे कामे केली तर निश्चितच तुमच्या खात्यामध्ये अगदी 2 ते 3 तासामध्ये आता निधी जमा होत आहे. पहा शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर अडचण येऊ शकते. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. धन्यवाद.